पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा तुम्हाला लक्षात राहण्याकरता एक युक्ती देतो. ये वो विठ्ठले बळे त्यांच्या अंगात. त्यांनी काय केलं ते काय तत पदम तत् परिमार्गी तव्यम यस्मिन गताः न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत्न प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आणि त्या अव्यय पदाला तो महात्मा प्राप्त झाला. हा फरक आहे. आणि मग एक आहे जगद्गुरु तुकोबऱ्यासारखे महात्मे त्या उंचीवर आहे. तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी आता दिवस चारी गेले त्या उंचीवर गेले. पण एक आहे जगातलं कोणतंही पद मिळवण्याकरता काय लागतं? 2-3 गोष्टी लागतात. एक तर प्रयत्न लागतो. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, आपलं कलेक्टर व्हायचं. कलेक्टर होण्याकरता काय लागतात? एक तर प्रयत्न लागतात, वशिला तरी लागतो, नाही तर पैसा तरी लागतो. बाचं बोलणं बरोबर आहे का चुकीचं आहे? एक तर प्रयत्न पाहिजे, दुसरी गोष्ट वशिला पाहिजे. नाही तर म्हणतात ना ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशेला. वशिला तरी पाहिजे, नाही तर पैसा तरी फेकला पाहिजे. पण परमार्थातलं पद पैशानं नाही मिळत. परमार्थाला पैसा लागतो, पण पैशानं सगळं नाही मिळत. पैशानं नाही ते पद मिळत. मग ते पद वशिल्यानं तरी मिळतं का? मिळतं वशिल्यानं. पण तो वशिला संसारातला कोणाचा चालत नाही. तो वशिला एक तर देवाचा पाहिजे, नाही तर संतांचा पाहिजे. आणि परमार्थात वशिला शब्द शोभत नाही, म्हणून परमार्थामध्ये वशिला शब्द तुम्ही म्हणायचा असेल तर. पण परमार्थात शब्द आहे कृपा. कृपया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लाविली चरणी तुका चरणी लुळत असे. कृपेने ते पद प्राप्त होते. एक तर देवाची कृपा आणि संतांची कृपा. आजच्या अभंगाचं आपल्याला दोन्ही अंगाने चिंतन करता येईल. मुळात या जगामध्ये कृपा करण्याची ताकद दोघातच आहे, देवात आणि संतात. मी एक उदाहरण याला कायम सांगत असतो. कल्पना करा भानदास बुवा, आपण 1 कोटीचा हिरा घेतला. कितीचा? 1 कोटीचा हिरा घेतला. मिळतो ना 1 कोटीचा हिरा. जा मुंबादेवीच्या पुढं मस्जिद मार्केटला उतरा, उजवीकडे वळा, मुंबादेवीचं मंदिर आहे. आणि मुंबादेवीच्या मंदिरापासून मंगलदास मार्केट मध्ये जाईपर्यंत दोन्ही बाजूला काय तेच आहे. 1 कोटीचा हिरा घेतला. मग 1 कोटीचा हिरा जर अंगात घालायचा असेल, दागिन्यात मडवायचा असेल तर 1 कोटीचा हिरा तांब्याशिवाय शोभतो का? तांब्यातच मडवावं लागेल काय? मग खरं तर सोन्यातही शोभत नाही, पण दुसरा पर्याय नाही म्हणून निदान 1 कोटीचा हिरा शोभायचा असेल तर तो सोन्यातच शोभतो. तसा कृपा शब्द संसाराच्या बाजाराच्या चौकटीत शोभतच नाही. हा फक्त परमार्थात शोभतो, फक्त परमार्थात. आणि परमार्थातही ती कोणा? देव आणि संत. मग दोघांचं वर्णन काय आहे? कृपावंत किती दीन बहु आवडती कोण? देव. आणि संतांच्या बाबतीत आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत,
कृपावंत. कोण? कृपावंत. मी कायम सांगत असतो कीर्तनात, तुम्हाला बंगला आहे म्हणून फुगीर असाल तुम्ही. तुमची फुगिरी काय? माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे. पण आम्ही फुगीर आहेत. 1000 गात्यातले अभंग पाठ आहेत आणि 25 चाली न थांबता म्हणू शकतो. गात्यातले 1000 अभंग पाठ आहेत, स्वाभिमान आहे याचा मला. आणि न थांबता 5-25 चाली सहज म्हणू शकतो, स्वाभिमान आहे याचा. त्या जगात घासली मी. आणि तुम्ही चांगली मंडळीत वादच नाही, पण पेटीव नाही घासली बरी. पेटीव घासून असलं येत बी नाही, वार करत भजन करून घासली. महाराज मी माझं म्हणून सांगत नाही, पण मला बोधे बाबांनी तात्याने माझ्याकडून ते करून घेतलं म्हणून सांगतो. न थांबता 18 तास भजन केले. किती? 18 तास. सकाळी दिंडीत निघालं की 1 मिनिट दिंडी सोडायची नाही. दिवसभर दिंडीत भजन. गेले की तळावर कीर्तनाला उभं राहायचं. 1-2 तास झोपायचं, लगेच जागराला उभं राहायचं. जागर काकडा होईपर्यंत जागरात खाली बसायचं नाही. महाराज मला आठवतंय, सासवड ते आळंदी किती अंतर आहे लक्षात घ्या फक्त. सासवड ते आळंदी. आमच्या मठाचे मठाधिपती आजारी होते म्हणून दिंडी लवकर न्यायची होती. तर आम्ही सासवड पासून तर आळंदी पर्यंत सकाळी 4ला निघालून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आळंदी गाठली होती. अष्टमीच्या दिवशी, कार्तिक वद्य अष्टमीला. आणि आमच्या कराडकराचा मठ जागर असतो रात्री 12 ते सकाळी 7. म्हणजे सासवड वरून चालत गेलो आळंदीला आणि आळंदीला पोहोचलो 6-7 वाजता. प्रदक्षिणा करून आरती व्हायला जवळजवळ 7-8 वाजले. आणि थोडं जेवण करून झोपलो. लगेच 12 वाजता त्याने भजनाला उभं केलं. अशा माणसाच्या संगतीत आम्ही राहिलो दादा. एवढी भजनानंदी आमच्या देवाला गाथा पारायण असेच बाळकृष्णबा. आणि 4 दिवसात गाथा पारायण. किती? 4 दिवसात. आणि ते बसून नाही, उभं राहून. फेटा बांधायचा, कंबर बांधायची, विना घ्यायचा. ह्या पायात किलोभर चाळ, 1 किलोचे चाळ, ह्या पायात 1 किलोचे चाळ, हातात चिपळ्या. आणि उभं राहून ते पारायण करावं लागायचं. आणि मग आमचं कसं असायचं, 2.5 तास तात्या, नंतर 2.5 तास मी, पुन्हा 2 तास तात्या आणि 2 तास मी. 9-10 तास उभं राहावं लागायचं ते. पण एके दिवशी तात्याला कुठेतरी जायचं होतं म्हणून पूर्ण 4 टप्पे मलाच वाचायला. म्हणजे 2.5, 5 आणि हे 4 किती झाले? 9 तास उभा. आणि संध्याकाळी कीर्तन. एवढा थकलो, कीर्तनात बसलो, उभा नाही राहिलो. तात्याने चाल वगैरे होऊ दिली, बोलण्याला सुरुवात होऊ दिली. आणि म्हणले, तुम्हाला एक माहिती आहे का काय? बैल आवताला बसला की त्याला मारून टाकतात. घोडा रेचा घोडा खाली बसला की त्याच्यात काय घालतात? गोळी घालतात. म्हणे आवताला बसलेला बैल चालत नाही, तसा खाली बसलेला वारकरी चालत नाही. लगेच मला उभं केलं कोणाचे. तेव्हा मला वाईट वाटायचं, पण त्यांनी केलं ते योग्यच केलं मला माहिती. त्या भट्टीत भाजलं म्हणून तर गाडगं पक्क झालं. म्हणजे मी पक्का झालो असं मला म्हणायचं नाहीये, पण एक सांगितलं. जे काय आज तुमच्या समोर मी स्वाभिमानाने बोलू शकतो की 25 साली नस आमचा म्हणू शकतो की सगळी कृपा तात्याची बोधे बाबाची. विठाला 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 आपला चाललाय की जगात देव कृपावंत आहे आणि दुसरे संत कृपावंत आहेत. आता तुम्ही कृपावंत, कारण जगामध्ये कोणीच आपलं द्यायला तयार नाही. मला सांगा, इकडे पहा, मी जर तुमच्या घरी आलो किंवा तुम्ही कोणाच्या घरी गेला तर तुम्हाला पाहुणे काय देतात? 1 कप चहा, अजून थोडे उदार झाले तर प्लेट भर पोहे, अजून थोडे उदार झाले तर 1 वेळचं जेवण, अजून थोडे उदार झाले तर एखादी साडी, एखादा पोशाख, अजून थोडे उदार झाले तर एखादी अंगठी. एवढे तर उदार होतच नाही, पण सांगायला लागलो एखादी अंगठी. पण आपलं सर्वस्व देण्याची ताकद जीवामध्ये नाही. पण मात्र या दोघात ती ताकद आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदे बैसविले. आणि देवाच्या बाबतीत तुझा ऐसा कोण उदाराची राशी,
तू काय प्रमाण काय म्हणलं मी आता? तुझं ऐसा कोण उदाराची राशी, तुझं ऐसा कोण उदाराची राशी, चला. तुझं ऐसा कोण उदाराची राशी, 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 तुझं ऐसा कोण उदाराची राशी. आपुलेची देशी बदलाता, आपुलेची देशी बदलाता, तुझं ऐसा कोण उदाराची राशी, तुझं ऐसा कोण उदाराची राशी. आपुलेची देशी बदलाता, आपुलेची देशी बदलाता, तुझं ऐसा कोण उदाराची राशी, तुझं ऐसा कोण उदाराची राशी, तुझं ऐसा कोण उदाराची राशी. आपुलेची देशी बदलाता, तुझं ऐसा कोण उदाराची राशी, तुझं ऐसा कोण उदाराची राशी. अरे तुझ्यासारखा उदार कोण आहे? आपुलेची देशी पददासा, तू का म्हणे रामे सुख दिले आपुले. म्हणून परमात्माने संत हे तेवढे कृपावंत आहेत. जगद्गुरु शिव तुकोबार आहे, आज त्या पूर्ण अवस्थेला आले, पूर्ण अवस्थेला आले. पण एक सांगतो, माणसानं पूर्ण जरी झालं ना कृतज्ञ असावं, कृतज्ञ नसावं. बरीचशी माणसं एवढी हलकट आहेत महाराज, मी हलकट शब्द आवर्जून वापरला. त्याच्याकडे शिकतात पण त्याचं नावच घेत नाही. जगातला सगळ्यात मोठं पाप आहे दादा, ज्यांच्याकडून शिकलो त्यांचं नाव न घेणं. मग ते कसं आहे असं? एकाला विचार का ते वाजवायला कोणाकडे शिकले? काय नाही, आपल्या पिठाचा डबा वाजिता वाजिता, आणि ते तसंच असतं वाजी नबी म्हणा. असं नाही, कृतज्ञता पाहिजे, आदर पाहिजे. आणि मग आम्ही ज्या जीवनात आलो, या उंचीवर आलो, त्यांच्याविषयी कृतज्ञता पाहिजे. आज जगद्गुरु तुकोबार येथे पावलो, या उंचीवर पावलो, पण हे कोणामुळे पावलो? ही कृतज्ञता अभंगाच्या पहिल्या स्वामी जय देने, 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 स्वामी जय
आता या उंचीवर मी आलो, कृपेचे आत सिंहासनी अधिष्ठाने बैसविले, वाजता नलगे वारा क्षीरसागराशय, निरंजनी आम्ही बांधिले घर, तुका म्हणे मुक्ती परनिली वरी, क्षरा अक्षरा वेगळा तुका होवनी निराळा. किती प्रमाणे देऊ, या उंचीवर पावलो, या उंचीवर आलो. पण का आलो? स्वामी, स्वामीचे हे देणे म्हणजे स्वामी तुमचं देणे. स्वामी शब्दाचा अर्थ काय? नुसतं भगवे घालतो तो स्वामी नाही. मग स्वामी म्हणजे काय? स्वामी शब्दाचा अर्थ आहे मालक. या जगात मालक कोण आहे? बायला जर विचारलं, बाई तुमचे मालक कोण आहेत, त्या सांगतात चिमट्या गोमट्या काहीतरी. पण आपला खरा मालक कोण आहे? मला गोपिकाचा तो प्रसंग मला आठवतोय की आपला खरा मालक कोण आहे. गोपिका निघून आल्या, घरादाराचा त्याग करून आल्या. भगवंताने विचारलं, गोपिकानो, अगं तुम्ही नवरा आहे, तुम्हाला पती आहे, खुशाल नवरे सोडले आणि येऊन बसल्या तुम्ही, या परपुरुषाला भेटायला एकांतात आले, शोधतं का तुम्हाला हे? अगं पतिव्रतेचं लक्ष नाहीये हे. तुम्हाला सांगू गोपिकांनो, पतिव्रता काय असते. नवरे सोडून खुशालीकडे तुम्ही आल्या, पतिव्रता काय असते. आणि मग भगवंताने गोष्ट सांगितली. 8 पाट नगर होतं, तिथे पतिव्रता राहत होती, ती नवऱ्याची रोज पाय दाबत होती. नरड नाही, आताशे दाबतात पतिव्रता. पतिव्रता वेगळी, पतिव्रता वेगळी. महाराज जेवढ्या धाकात ठेवती, नुसते डोळे वाटरले की त्याला गप खाली मान घालवला पाय दाबले. आणि गोपिकांनो ऐका, तिचा पोरगा रांगत रांगत विस्तवाकडे निघाला. आता पोरगा विस्तवात पडणार तेवढ्यात तिचं लक्ष गेलं. पण तिने विचार केला, पतीचे पाय सोडू तर पाप, आणि न सोडू तर पोरग विस्तवात पडायला लागलं. पण गोपिकांनो, तिने लगेच विचार केला, नवरा आधी का लेकरू आधी? पती आधी. म्हणून जे होईल ते, पण पतीची सेवा सोडायची नाही. ती पतीचे पाय दाबत राहिली. थोड्या वेळानं पतीने सांगितलं, आता बस झालं. आणि उठल्या बरोबर तिच्या वात्सल्याचा डोम फुटला आणि माझ्या लेकराचं काय झालंय पाहण्याकरता निघाली. पाहती तर तिच्या पातिव्रतेची ताकद. गोपिकांनो, पोरग विस्तवात खेळत होत. ही ताकद कोणाची आहे? पतिव्रतेची. खुशाल नवरे सोडून तुम्ही इकडे आले. गोपिका म्हणल्या, ओ ह भ झाली का तुमची गोष्ट? सांगू आता आमची गोष्ट आहे ना अधिकार? हो सांगा. आता गोष्ट कोण सांगताय? कोणाला? देवाला. जसं तुमचं 8 पाट नगर होतं तसं आमचं एक 8 पाट नगर आहे. जशी तुमची पतिव्रता आहे तशी आमची पतिव्रता आहे. आणि आमच्या पतिव्रतेचा नियम आहे, नवरा जेवल्याशिवाय जेवायचं नाही. आणि तिच्या नवऱ्याला परदेशात जायचं होतं. तुम्हाला, अगं मी आता 15 दिवस घरी नाही. ती म्हणजे, अहो माझा नियम आहे, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही, मला सोबत नाही. अगं तुला नेणं शक्य नाही. मग माझ्या सेवेची व्यवस्था काय? मग काय सांगावं कृष्णा. लगेच तो गेला आणि कुंभारवाड्यात जाऊन त्याने आपल्याच आकाराचा एक मातीचा पुतळा आणला आणि सांगितलं, हा तुझा पती आजपासून याची सेवा करत जा. आणि मग ती रोज सेवा करायची. कोणाची? पुतळ्याची. मातीचा पुतळा म्हणू नका, तिचा नवरा आहे तुम्हाला. ती उठलं की उठवायची. कोणाला? कोणाला? अहो मातीचा पुतळा, जरा बारीक लक्ष देऊन ऐका तुम्ही. तिचं जेवण व्हायच्या आधी, स्वयंपाक झाल्या आधी त्याला नैवेद्य दाखवायची. कोणाला? अहो पती म्हणा, मातीचा पुतळा कसा म्हणता तुम्ही? त्याला लक्ष देऊन ऐका. हिचं त्याचं जेवण झाल्या त्याला पानाचा विडा द्यायची. कोणाला? 3 गोळ्यातच गुण आला राव तुम्हाला. आणि अशी सेवा केली. आणि कृष्णा, एके दिवशीचा प्रसंग ऐकताय ना? एके दिवशीचा प्रसंग, कृष्णा तिनं त्या पतीच्या मातीच्या पुतळ्याच्या पतीला जीव खाऊ घातलं. संध्याकाळच्या वेळेला अंथरुणावर टाकलं आणि त्याचे पाय दाबत बसले. आणि तिचा खरा पती दारामध्ये आला आणि आवाज दिला, ए दार उघड. तेव्हा नवऱ्यात एवढी जरब होती. तेव्हा आता कीर्तनावर घरी गेलं, बळो 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 असतो 6 महिन्याचा. ए दार उघड. आणि मग कृष्णा त्या गोपिकेला प्रश्न पडला, त्या पतिव्रतेला, ह्याची पती म्हणून सेवा केली, याचे पाय सोडू तर याचा अपमान, आणि न सोडू तर जिवंत पती दारात आहे. मग तिला करावं काय रे कृष्णा? भगवान म्हणजे लय सोपं आहे. जोपर्यंत जिवंत पती येत नाही तोपर्यंत मातीचा पती. एकदा जिवंत पती आला की मातीचा पुतळा सोडून द्यायचा आणि जिवंत पतीकडे जायचं. गोपिका म्हणल्या, मग आम्ही काय केलं? आम्ही काय केलंय? अरे आमचे संसारातले नवरे म्हणजे मातीचे पुत्र आहेत. आमचा खरा नवरा तू आहे म्हणून त्यांना सोडून तुझ्याकडे आले. पण खरा मालक कोण आहे? तोच आहे. त्याला मालक का म्हणायचं? 1-2 ओव्या सांगतो आणि 8 तास घेऊन उरव. 1-2 ओव्या काय? म्या बोलविले आवे लो बोले,
म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता, म्याची नियमिला साता काळू ग्रासित से भूता. म्हणून मया ततमिदं सर्वम, या सर्वावर ज्याची सत्ता आहे म्हणून तो मालक आहे, म्हणून तो स्वामी आहे. स्वामी तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी, तुकयाचा स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ हो, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ हो. काही गोपाळ यमुनेच्या तटी, काही गोपाळ यमुनेच्या तटी, येथे पाणी मिळून जगते, येथे पाणी मिळून जगते. काही गोपाळ यमुनेच्या तटी, काही गोपाळ यमुनेच्या तटी, येथे पाणी मिळून जगते, येथे पाणी मिळून जगते. तुका म्हणे काय स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ, म्हणजे देव स्वामी आहे म्हणून स्वामीचे हे देणे, आणि स्वामीच हे देऊ शकतात, मालकच हे देऊ शकतो, दुसरं कोणी देऊ शकत नाही. कल्पना करा, हे काय माझ्या हातात काय आहे? हे कोणाच्या मालकीचं? हे याच्यावर मालकी कोणाची? बोला की तुमची, माझी मालकी. आता हे कोणाला द्यायचे, कोण ठरवी? मला वाटलं पकवायच्याला द्यावं, पण मला तसं वाटणार नाही, मोठी अडचण आहे. ह्याला कोणाला द्यायची ताकद कोणात आहे? माझ्यात आहे. पण त्या मुक्तीच्या अवस्थेवर ज्याची ताकद आहे तोच हे देऊ शकतो. एक तर परमात्म्याची सत्ता आहे, दुसरी संतांची. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, म्हणून दोघ अधिकारी असल्यामुळे स्वामीचे हे देणे, संतांचं म्हणा किंवा देवाचं. येथे पावलो, या ठिकाणी पावलो. कसा पावलो? दर्शने. तुमचं दर्शन झालं. दर्शन झालं याचा अर्थ ते मला मी यथार्थ रूपाने जाणलं, आणि देवाला यथार्थ रूपाने जाणणं हीच मुक्त अवस्था आहे. काय येतं? मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानच मोक्ष. ज्ञान देवा तू कैवल्यम इति शास्त्रेषु डेंडेमा शास्त्रानं म्हटलेलं आहे. म्हणून तुमचे पावलो दर्शने. मग आता या अवस्थेवर आले, आता तुम्ही काय करणार? करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करो आवडीने वाद, करो आवडीने वाद. हे करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. हे
सुखाचा संवाद देवा तुमच्या अवस्थेत प्राप्त झालो, पण आता आम्ही त्याचे अनुवाद करत राहू आणि आमच्या समविचाराचे कोणी भेटले तर त्याच्याशी संवाद करत राहू. पण या उंचीवर आलो, कळावयावर महातो पायाचाचे धर्म. हे सगळं जे मिळालं ते वर्माशिवाय मिळालं नाही. ह्याचं वर्म काय आहे? देवा तुमच्या चरणाची कृपा. एक श्लोक सांगतो आणि थांबतो. तेषाम सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. तेषाम जो मला भक्तिपूर्वक भजतो त्याला काय करतो? ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती. ते जेणेकरून ते माझ्या स्वरूपात येतील त्याला मी तो बुद्धी योग देतो. कोणामुळे? देवाच्या सेवेमुळेच हे जमतं. म्हणून कळावया वर्म हा तो पायाचाचे धर्म. आणि देवा मग त्यात आमचं कर्तृत्व काय? आमचं एकच कर्तृत्व आहे. आम्ही काय केलं पाहिजे? तू का म्हणे सिद्धी याची पावविली बुद्धी. जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत बुद्धीला इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. आम्ही ते केलं आणि इथपर्यंत आलो. विढोबार कुमारी फार सुंदर आहे पण त्याचा भारही मला फार होतोय म्हणतो आता कमी करतो. आपल्यासोबत गाडी तुलस माय माऊली तोही दिला असता पण बाबाला झेपणार नाही. झेपायला असाच खंबीर माणूस लागतो. असं जगद्गुरु श्री तुकोबार आपल्या पूर्णतेचा परिहार देवाच्या चरणावर देतात. देवाची कृपा आपल्या जीवनात व्हावी त्याकरता देवाचं भजन आपल्याकडून व्हावं. परमात्मा सर्वस्व देतो, फक्त आपण त्याचं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. मला सांगा बरं, प्रल्हादानं चित्सुखीचा अभ्यास केला होता का? प्रल्हादाने विचारसागर सोडवला होता का? प्रल्हादाने काय केलं होतं? काहीच नाही. मला शबरी कोणत्या विद्यापीठात गेली होती? शबरीने डीएड बीएड एमएड असं काही केलं होतं का? बीएमएड एमबीबीएस असं काही केलं होतं का? इंजिनियर एमबीए असं काही केलं होतं का? सीए काही असं होती का? काही नव्हती. हे लागतच नाही. हे लागतं पण व्यवहारात. कारण व्यवहारात शेपूट असल्याशिवाय किंमत नाही. म्हणून नवीन लग्न झालेल्या पोरी एका जागी आल्या, म्हणजे का ग तुझा नवरा किती शिकलेला आहे? ती म्हणजे बीए. दुसऱ्या विचारलं तुझा नवरा काय का? ती म्हणजे एमडीए. एकीला विचारलं तिचा पोरगा नवरा शिकलेला नव्हता, ती म्हणली माझा नवरा एमटीडी आहे. एमटीडी ती म्हणजे नवीनच पदवी. आता बीए माहितीये, बॅचलर ऑफ आर्ट. एमडी माहितीये, मास्टर ऑफ डॉक्टरेट. हे माहितीये, सीए चार्टर्ड अकाउंटंट. आणि मग एमटीडी म्हणजे काय? ती म्हणजे काय ना, महिंद्रा ट्रॅक्टर ड्रायव्हर. व्यवहारात ते लागत असतं पण परमार्थात याची गरज नाही. कुळाच्या चुकटपणा नलगा, अभिजात्यजनी श्लाघा, व्युत्पत्तीचा वावगा का सोसू वाहवा, येत भाव कमी जाणी ते तसाने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया हो. अशा अवस्थेमध्ये म्हणून परमात्म्याला भाव पाहिजे. आपल्या अंतःकरणात तो भाव निर्माण व्हावा.
आणि भावपूर्ण प्रेमपूर्वक त्याचं भजन आपल्याकडून व्हावं आणि मग काय होईल, त्या पदापर्यंत परमात्मा आपल्याला नेऊन ठेवेल, यात काही संदेह नाही. एकच प्रमाण आणि सेवेला पूर्णविराम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय झालं, न लगे मरावी ऐसा ठाव दिला. कोणी दिला? देवे दिला. पण कधी दिला? माझ्या उपकारासाठी, माझ्या माझ्या उपकारासाठी मी त्याच्यावर उपकार केला. काय? वागविला म्हणून कंठी, त्याच्यामुळे हे दिलं. आपल्या अंतःकरणात तो भाव निर्माण व्हावा, कंठात आपण त्याचं चिंतन करावं आणि मग तो आपल्याला हे पद देईल, यात शंका नाही. आणि ही गोडी आपल्याला लागावी म्हणूनच अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी श्री माऊली संप्रदाय मंडळ यांच्या माध्यमातून झालं. आणि आजची सेवा करण्याचा योग मला सर्व मंडळ तर आहेच आहे, पण त्यामध्ये आमचे बाळकृष्ण महाराज आणि त्यांच्या संपर्कातून आपल्या शेठचं नाव काय, तानाजी शेठ यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. आल्यानंतर तुम्हा सर्वांचं दर्शन घडलं, सर्वांविषयी सद्भावना, सर्व वैष्णव परिजन महाराज मंडळी, त्यामध्ये आम्ही एका वर्गात शिकलो असे हरिभक्त आमचे संतोष महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी रात्रीच मुलुक मैदान तोफ गर्जना केली असे आमचे खंडागळे महाराज, पोपट महाराज खंडागळे, ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर असं घडत नाही, दोन आवा एका जागी बसत नाही, दोन जावा दोन बुवा एका जागी कधीच राहत नाही. पण असे दोन बुवा कसे काय कोण असतो, त्याचं एक कारण आहे, दोन जावा जो मत्सर असतो तो मत्सर नसला की बहिणी बहिणी राहतात. दोन बायामध्ये जर ओढताना नसली की त्या प्रेमान राहतात, आणि दोन बुवामध्ये ओढताना नसली की ते एका जागी येतात. आमच्या दोघात ओढतानाच नाही, पण प्रेमाचं नातं असल्यामुळे ते आहेत आणि हे आहेत. पण काय होतं, एका जागी दोन फोकस असली लोकांना गरम कर. पण असो, ते प्रेमाने या ठिकाणी उभे मंडळाने संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो. आणि जे काय आपण बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्ण. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने तुकोबाराचं नाम चिंतन, चिंतन सेवा समाप्त. तुकाराम 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 पोटा नाही गायक मंडळी मला म्हणू देतात. तो का म्हणे सिद्धी लोक, तुका म्हणे सिद्धी